जय हिंद मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये असलेले एक सेगमेंट त्याला आपण ऑप्शन ट्रेडिंग असं म्हणत असतो। आता आजकाल आपण बहुतेक जण बघतो की ऑप्शन ट्रेडिंग करत असतात। तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जरी गेले तर तुमचे मित्र तुम्हाला म्हणतात की मी ऑप्शन ट्रेडिंग केलं, आजच्या दिवशी एवढा प्रॉफिट बनवला, एवढा माझा प्रॉफिट झाला, एकाच दिवसाला मी 50,000 रुपये प्रॉफिट केला, अशा गोष्टी पण तुम्ही ऐकत असतात। मग या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खरंच पैसा बनवत असतो का, याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे। तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ पण बघू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण टाकेल, त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा। त्यामधून तुम्हाला समजेल की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपल्या कशा चुका होत असतात आणि त्या चुकांना आपण कसं सुधारू शकतो, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। त्यानंतर या व्हिडिओला बघा। आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय की मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो बघा की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बहुतेक जण लॉस करून घेत आहे। जी तरुण पिढी जी आहे तिला ते एक प्रकारचं व्यसन लागलेलं आहे, कशाचं, ऑप्शन ट्रेडिंगचं। की सुरुवात झाली ती ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, मला करायचं तर ऑप्शन ट्रेडिंगच करायचं, मला दुसरीकडे जायचंच नाही। मोठा पैसा आपला ऑप्शन ट्रेडिंगमध्येच बनत असतो असा त्यांचा गैरसमज असतो। आणि प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो, त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे, तुम्हाला समजेलच, मोठा व्हिडिओ आहे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा कसा बनवू शकतो आपला। जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला खूप मोठा अनुभव पाहिजे, त्याचा जास्त वेळ तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये द्यावा लागेल, त्या ठिकाणी पण पैसा बनतो। आणि ऑप्शन ट्रेडिंग असतं काय, पहिलं त्याला समजून घ्या, त्याचे बारकावे काय असतात ते तुम्हाला समजले पाहिजे, तेव्हा तुमचा पैसा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बनू शकतो। पण आजकालचे व्यक्ती काय, झटपट एक डीमॅट अकाउंट ओपन करायचं आणि मला ऑप्शन ट्रेडिंग करायचं, बँक निफ्टीमध्ये मला ट्रेड घ्यायचा, मला मोठा पैसा बनवायचा, मला एकाच दिवसामध्ये पैशाला डबल करायचं, ही त्यांना लालसा लागलेली असते। त्यामुळे ते ऑप्शनमध्ये लॉस करून घेत असतात। आता मी मागच्या वेळेला पण बघा त्या व्हिडिओमध्ये काही स्क्रीनशॉट दाखवलेले होते की आपल्या चॅनलवरती असणारी एक व्यक्ती, आता मी त्यांचं नाव सांगत नाही, ते पण एक आर्मी पर्सन आहे, मी पण एक माजी सैनिक, आर्मीचे काही नियम असतात त्यांचं उल्लंघन आपल्याला करता येणार नाही, त्यामुळे त्यांचं नाव मी सांगत नाही आहे। पण त्यांनी पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप मोठे लॉसेस केलेले होते, जवळजवळ 6 लाखांच्या आसपास त्यांचा लॉस झालेला होता। त्यांचा स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता की त्यांनी कशाप्रकारे कमी कालावधीमध्ये खूप ऑप्शनमध्ये लॉस करून घेतलेला होता। का, कोणत्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं, काही गोष्टी दुसऱ्यांच्या पण बघितलेल्या होत्या। आणि ऑप्शन ट्रेडिंग आजकाल असंच करत आहे, सर्वजण दुसऱ्यांचं बघताय आणि ऑप्शन ट्रेडिंग करताय, तर त्यांच्या पण त्या ठिकाणी चुका झालेल्या होत्या। त्या चुकांना आपण सुधारू शकतो का? हो, त्या चुकांना आपण सुधारू शकतो। मी लाईव्हवरती पण या गोष्टी तुम्हाला सांगत असतो, सकाळी जे आपलं यूट्यूबवरती लाईव्ह सेशन होत असतं त्यामध्ये पण सांगत असतो की शक्यतो तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका, इक्विटीमध्ये काम करत चला। ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप मोठा अनुभव पाहिजे, 3-4 वर्ष द्या, त्यामध्ये प्रॅक्टिस करत चला, तिथे पण तुमचा पैसा बनेल। पण सुरुवात तुमची इक्विटीमध्ये झाली पाहिजे। चांगलं नॉलेज घ्या, नॉलेज घेतल्याशिवाय तुम्ही पैसा कमवू शकत नाही। काही जण म्हणतात ना, अभ्यासाची गरज नाही आहे, अभ्यासाशिवाय स्टॉक मार्केटमध्ये पैसा नाही मित्रांनो। तुम्ही जर असेच उतरले, तुमच्याजवळ असलेला पैसा आहे तुम्ही घालून द्याल मार्केटमध्ये, खास करून ऑप्शनमध्ये। चांगलं शिका, मग पैसा बनवा। स्टॉक मार्केटमध्ये पैसा आहे, बनवायचा कसा तुमच्यावरती डिपेंड करतं ते। त्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो की तुम्ही इक्विटीमध्ये काम करत चला, तुमची सुरुवात इक्विटीमध्ये झाली पाहिजे। ऑप्शन ट्रेडिंग तुमची सुरुवात नाही आहे। तुम्ही इक्विटीमध्ये काम करून चांगल्या कंपन्यांचे स्टॉक घेऊन त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करून पण चांगला पैसा बनवू शकतात। तर आजच्या दिवशी पण मी तुम्हाला तसाच स्क्रीनशॉट दाखवणार आहे, आणि त्याच व्यक्तीचा, की त्या व्यक्तीने स्वतःला कसं सांभाळलं, कसा संयम ठेवला, ऑप्शन ट्रेडिंग न करता ऑप्शन ट्रेडिंग त्यांनी पूर्णपणे स्टॉप करून टाकलं। ऑप्शन ट्रेडिंग स्टॉप करून टाकलं, ते इक्विटीकडे वळाले आणि त्यांनी आपला लॉस पण त्या ठिकाणी रिकवर केला। पूर्ण लॉस जवळजवळ त्यांचा रिकवर झालेला आहे आणि एकाच वर्षामध्ये चांगल्या प्रकारे पैसा पण त्यांनी इक्विटीमध्ये बनवला। इक्विटीमध्ये पैसा बनतोच, त्याचा अभ्यास असतो, टेक्निकलचा अभ्यास असतो काही, तो पण तुम्हाला करावा लागेल, फंडामेंटलचा काही अभ्यास असतो तो पण तुम्हाला करावा लागेल, पण इक्विटीमध्ये पैसा बनेल तुमचा। तुमची सुरुवात इक्विटीपासून जर झाली तर तुम्ही चांगला पैसा बनवाल। मग थोडे दिवस झाले की तुम्ही ऑप्शनमध्ये प्रॅक्टिस करायची असते, मग 3-4 वर्ष द्या, तिथे पण पैसा बनवेल। ऑप्शनचे बारकावे तुम्हाला समजले की कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी मी कोणत्या मार्केटच्या कंडिशनमध्ये बनवली पाहिजे, हे तर तुम्हाला समजलं तर तिथे पण तुमचा पैसा बनत असतो। पण असं गॅम्बलिंग करून, असं सट्टेबाजी करून पैसा बनत नाही मित्रांनो, ऑप्शनमध्ये पैसा बनत नाही असा। आता प्रत्येकजण, आजकालचे व्यक्ती काय करते, सकाळी 9:15 वाजले की लगेच मोबाईल घ्यायचा, त्यामध्ये चला कॉल बाय करायचा, ग्रीन कलरची कॅन्डल दिसली की मला कॉल बाय करायचा, मार्केट खाली आलं रेड कलरची कॅन्डल दिसते पुट बाय करायचं। एवढ्यावरती सीमित नाही आहे ऑप्शन ट्रेडिंग, एवढ्यावरती सीमित नसतं, खूप बारकावे असतात, खूप मोठा अभ्यास असतो त्याचा, तो तुम्हाला करावा लागेल। तेव्हा तुम्हाला समजेल की माझा लॉस कोणत्या ठिकाणी होणार आहे
आणि कोणत्या ठिकाणी होणार नाही. लॉस तर ठरलेला असतो. स्टॉक मार्केट असं ठिकाण असतं की त्या ठिकाणी तुम्हाला लॉस होणारच. पण मला लॉस किती घ्यायचा, प्रॉफिट किती घ्यायचं आणि कोणत्या कंडिशनमध्ये माझा या ठिकाणी लॉस होऊ शकतो हे बारकावे तुम्हाला समजले पाहिजे. त्यासाठी अभ्यास करावा लागेल, शिकावं लागेल त्यासाठी. आता आजकाल तर सोशल मीडियावरती दाखवलं जात असतं. काय दाखवलं जात असतं की माझं 40 लाखांचं प्रॉफिट झालं, 50 लाखांचं प्रॉफिट झालं आजच्या दिवशी. मग ते बघून तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येत असतात. प्रत्येकाच्या बाबतीत होतं तसं, प्रत्येकाच्या बाबतीत तसंच होत असतं. एक दुसऱ्यांचं बघून ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येत असतात. पण ते फायद्याचं आहे का तुमच्या? त्यावरती तुम्ही लॉजिक लावतात का काही? आजकाल डमी ॲप निघाले. जेरोदासारखं दुसरं ॲप असतं, त्याच्यामध्ये लॉस जरी चाललेला असला तुमचा तर तिथं प्रॉफिट दिसतं. स्क्रीनशॉट आजकाल एडिट करण्यात येत असतात, लोकांना दाखवले जातात. लोक आकर्षित होतील आपल्याकडे, आपले कोर्सेस बाय करतील. ऑनलाईन कोर्सेस असतात, व्हिडिओ असतात, ते बाय करतील, प्रीमियम ग्रुपला जॉईन होतील. हा त्यांचा व्यवसाय झालेला आहे. त्यानंतर पैसा कमवायचा असतो. तुम्ही त्यांना मोठं करतात. आपण जसं शेतामध्ये रोप लावतो बघा एखाद्या झाडाचं, त्याला आपण खतपाणी घालत असतो आणि मोठं करत असतो. तशाच प्रकारे ज्या सोशल मीडियावरती व्यक्ती असतात त्यांना मोठं करणारा आपण असतो. आपण खतपाणी घालतोय म्हणजे काय करतोय, आपण पैसा त्यांना देतोय आणि ते मोठे होत आहे. ते त्यांना आपण मोठं करतोय, तुम्ही मोठे होत नाही आहे. तुम्ही मोठे होत नाही, त्यांना तुम्ही मोठं करताय आणि तुमचाच पैसा तुम्हाला ते शो करताय. पण या गोष्टी लोकांना समजत नाही आहे आणि सांगण्याचा प्रयत्न करावा तर ते विरुद्ध असतात. आपल्या समाजामध्ये एक अशी कॅटेगरी असते, तुम्हाला सांगतो, 2 मिनटं घेतो तुमचे. आपल्या समाजामध्ये एक अशी कॅटेगरी असते, ती नेहमी विरुद्ध दिशेने जाते. तुम्ही चांगला सांगण्याचा प्रयत्न करा, ते विरुद्ध दिशेने जाणार. एखादा चांगला मुद्दा मांडा तुम्ही की असं असं व्हायला पाहिजे, नाही असं असं व्हायला पाहिजे, म्हणजे ते आपले नेहमी विरुद्ध दिशेने जात असतात. समोरच्या व्यक्तीला ते कधी समजून घेणार नाही. तशी कॅटेगरी समाजामध्ये असतेच आपल्या. पण काही फरक नाही. आता मला पण वाटतं माझा ट्रॅक चांगला आहे. मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या गोष्टी लोकांना सांगतोय की ही गोष्ट तुम्ही करू नका, मी प्रत्येकाला सांगतो ऑप्शन ट्रेडिंग करू नका, इक्विटीमध्ये काम करा. तर ते म्हणतात की नाही असं थोडंच असतं, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तर पैसा बनत असतो. माझ्या मित्राने तर 50,000 रुपये बनवले कालच्या दिवशी. तुमचा मित्र तुम्हाला सांगेल की 50,000 रुपयांचं प्रॉफिट केलेलं आहे, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा 1,00,000 रुपयांचा लॉस करतो तो तुम्हाला दाखवत नाही. तो स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवणार नाही. तो फक्त प्रॉफिटेबल ज्या दिवशी तो प्रॉफिटमध्ये येत असतो तेव्हा तुम्हाला प्रॉफिट दाखवत असतो. लॉस तो तुम्हाला कधीही दाखवणार नाही. त्यामुळे त्या गोष्टी बघून तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका. त्याच्यामध्ये असा पैसा बनत नाही. बघा, खूप मोठा अभ्यास आहे. अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शन ट्रेडिंग असं असतं की त्याचा खूप मोठा अभ्यास असतो. त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला की कशाप्रकारे आपला पैसा त्या ठिकाणी बनू शकतो. आणि इक्विटीमध्ये काम करा, हे तर मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत जाणार की तुमची सुरुवात इक्विटीमधून व्हायला पाहिजे. इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चाला, तिथे पण पैसा बनतो. आता मी जे तुम्हाला आज उदाहरण देणार आहे, ज्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला, त्यामध्ये पण त्याच व्यक्तीचं उदाहरण देणार की त्यांनी आपल्या चुकांना कसं सुधारलं. आता मी पहिल्यांदा तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो, ज्यामध्ये त्यांनी जवळजवळ 6 लाखांच्या आसपास लॉस केलेला होता फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. तुम्ही स्क्रीनशॉट बघा, तुम्हाला दिसेल. जवळजवळ 5,80,000 म्हणजे 6 लाखांच्या आसपास त्यांचा लॉस झालेला होता. कशामध्ये? ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. कशामुळे झाला? नॉलेज नव्हतं. लॅक ऑफ नॉलेज आपण त्याला म्हणत असतो. दुसरा करतोय म्हणून आपण ती गोष्ट करायची, मोठा लॉस झाला. पण ते जेव्हा आपल्या चॅनलवरती आले, आपली जी फ्री बॅच चालू होती मागची, त्यामध्ये त्यांनी जॉईनिंग केलेलं होतं. चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी जे शिकले, चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी ते शिकले, त्यांना आवर घालण्यात आली की या गोष्टी तुम्ही करू नका. ऑप्शनमध्ये खूप मोठा लॉस तुम्ही केलेला आहे. तुम्ही करायला जाल प्रॉफिट आणि तुम्हाला होईल लॉस. जो 6 लाखांचा लॉस तुम्हाला दिसतोय तो भविष्यात 10 लाख 15 लाख पण होऊ शकतो. आता इथे काय, समजदार व्यक्ती असली तर थांबणार. तिला पटतंय की समोरची व्यक्ती आपल्याला खरंच चांगलं सांगते, ती व्यक्ती थांबणार. नाही तर दुसऱ्या व्यक्ती काय चुका करत जाणार. नाही, माझा लॉस झालेला आहे, मी ऑप्शनमधूनच कव्हर करू शकतो. मग ते ऑप्शन ट्रेडिंग करत जाणार. त्यांचा लॉस कमी होत नाही, तो जास्त होत असतो. पण त्यांनी आवर घातलं त्याला. ऑप्शन ट्रेडिंग पूर्णपणे बंद करून टाकलं आणि 2023मध्ये त्यांनी इक्विटीमध्ये काम करायला सुरुवात केली. इक्विटीमध्ये काम करून, स्विंग ट्रेडिंग करून चांगल्या प्रकारचं प्रॉफिट त्यांनी बनवलं. 2023 सालामधलं त्यांचं प्रॉफिट. आता त्याचा पण स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतो. कंपॅरिझन करा. तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल बघा इथे की कशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं प्रॉफिट त्यांनी इक्विटीमध्ये बनवलेलं आहे. त्यांचा लॉस पण जवळजवळ कव्हर झाला. मग तुम्ही मला सांगा, इक्विटीमध्ये पैसा बनत नाही का? प्रत्येकजण विरुद्ध का जातो इक्विटीच्या, की इक्विटीमध्ये पैसा बनत नाही, मला रिटर्न कमी दिसतात. इक्विटीमध्ये पण त्यांचा पैसा बनला आणि त्यांनी आता ठाम निश्चय केलेला आहे की मी इक्विटीमध्येच काम करणार, मी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करणार नाही. जर मी महिन्याला 1,00,000 रुपये लॉस करतोय ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आणि माझं इकडे 30-40 हजार रुपये महिन्याला बनत असतील तर काय हरकत आहे?
आपण स्टॉक मार्केटमध्ये काम का करतो? पैसा बनवण्यासाठीच ना. मग पैसा जर इकडे पण बनतोय तर मग तिकडे रिस्क का घ्यायची आपण? पैसा इकडे पण बनणार. त्यामुळे त्यांनी मग इक्विटीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिथे पण त्यांचा चांगला पैसा बनतोय. आता त्यांनी काय समजदारपणा दाखवला की हां, समोरची व्यक्ती आपल्याला जे सांगते ते बरोबर आहे, की ते असा पैसा बनत नाही, चांगला मोठा अनुभव पाहिजे, त्यासाठी अभ्यास करावा लागेल, काही वर्ष त्यामध्ये द्यावी लागतील, तेव्हाच प्रॉफिट बनेल. त्यामुळे त्यांनी थांबवलं जागेवरती आणि इक्विटीमध्ये काम करायला सुरुवात केली. चांगल्या प्रकारचं प्रॉफिट त्यांचं इक्विटीमध्ये पण बनतं आहे. आता काही जणांना काय वाटतं की मी एखादा स्टॉक जर बाय केलेला आहे, त्याच्यामध्ये काही वेळेला एका दिवसाला 0.5% प्रॉफिट दिसतं, 1% प्रॉफिट दिसतं. मग मी ऑप्शन ट्रेडिंग जर केलं, एखादा ऑप्शन जर बाय केला, त्याच्यामध्ये तर मला 50% प्रॉफिट, 60% प्रॉफिट किंवा तो ऑप्शन डबल पण होऊन जातो असतो एका दिवसाला. हे बघा मित्रांनो, तुम्ही लालसेमुळे या गोष्टी करतात. तुमच्याकडे लालसा खूप असते. तुम्हाला वाटतं की मी एका दिवसामध्ये माझा पैसा डबल केला पाहिजे, ही झाली लालसा. त्या लालसेपोटी तुम्ही काय करतात? पैसा बनेल, पण आज पैसा बनेल, 1 महिनाभर पैसा बनेल, तुम्ही 2-4 लाख रुपये एकाच महिन्यात बनवाल. पण एक वेळ अशी येईल ऑप्शनमध्ये की तुम्ही जो पैसा बनवलेला असतो तो एकाच वेळेला घालून देतात आणि तुमच्याजवळ असलेली मुद्दल ती पण निघून जात असते. एक दिवस भरपूर असतो, एकाच दिवसामध्ये तुमचा पूर्ण पैसा निघून जात असतो. एक तर तुमच्याजवळ नॉलेज पण नसतं की मी पैशांचा वापर कसा केला पाहिजे. माझ्याजवळ तर 10 लाख रुपयांची रक्कम आहे आणि मला कोणतंही नॉलेज नव्हतं ऑप्शनचं, तरी पण त्या 10 लाखांचे 15 लाख रुपये तयार झाले. मग मी कसं सांभाळलं पाहिजे त्या पैशांना, हे तर नॉलेज ठेवा. काही जण ते करत नाही आहे. 10 लाखाचे 15 लाख झाले की दुसऱ्या दिवशी पूर्ण 15 लाख रुपये मार्केटमध्ये लावून देतात की आता या 15 लाखांचे काय होतील, एकाच दिवसात डबल होतील. 15 लाखांचे 30 लाख रुपये होतील, पण ते होत नाही, ते झिरो होऊन जातात. पूर्ण पैसा संपला. कोणत्याही गोष्टीचं नॉलेज घ्यावं लागतं, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता काही जणांना विरुद्ध जायचं असेल, जाऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही, मला काही फरक पडत नाही. मी असा माणूस आहे, खूप शांत आहे. तुम्ही मला काही बोलून गेले, काही फरक पडणार नाही. कोणी निगेटिव्ह कॉमेंट टाकलं त्याला हाईड करून टाकेल, एवढंच आहे फक्त. कारण की सारखं ते कॉमेंट बघून पण माणसाला कसं वाटतं ना की हे बघा, आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, अनेक प्रकारच्या व्यक्ती त्या ठिकाणी येणार, त्या कॉमेंटला बघणार, त्यामुळे त्याला हाईड करून टाकायचं. नाहीतर कोणाला निगेटिव्ह कॉमेंट करायचे असेल तुम्ही सहज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हा असा प्लॅटफॉर्म असतो, आपल्या संविधानामध्ये पण कलम आहे काही की प्रत्येकाला लिहिण्याचा, बोलण्याचा अधिकार असतो, बोलू शकतात, काही हरकत नाही. पण जी चांगली गोष्ट आहे ती चांगलीच सांगणार तुम्हाला, जे वाईट आहे ते वाईटच सांगणार. मग तुम्हाला क्रॉस जायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, एक कॅटेगरी असते बघा, एक लोकांची कॅटेगरी असते की ती प्रत्येक वेळेला विरुद्ध जाते आपल्या. आपण चांगलं सांगायला गेलो की आपल्या विरुद्ध जातात ते. जा, काही हरकत नाही, तुम्ही माझ्या विरुद्ध गेले तरी चालेल, पण मी जी चांगली गोष्ट आहे, मला माहिती आहे माझा ट्रॅक चांगला आहे, मी चांगल्या ट्रॅकवरती जातो आहे. माझ्या माध्यमातून कमीत कमी 2-4 लोक असे असतील की ते स्वतःला सावरतील, त्यांचे लॉस स्टॉक मार्केटमध्ये होणार नाही. आणि मला एक जण मिळाला असा तर मला समाधान आहे. ज्या व्यक्तीला मी आता बघतोय त्यांनी मला हे जे स्क्रीनशॉट टाकले, तर मला खूप मोठं समाधान आहे की माझ्यामुळे एक व्यक्ती बचावली या ठिकाणी, की तिचा एवढा मोठा लॉस झाला होता त्यांनी भरून काढला या ठिकाणी. मला त्यामध्ये आनंद आहे. विरुद्ध जाणाऱ्यांनी जायचं, काही प्रॉब्लेम नाही. समजलं? तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की स्टॉक मार्केटमध्ये फक्त ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा बनत नाही, इक्विटीमध्ये पण पैसा बनतो. तुम्ही प्रूफ बघितलाच. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा बनत नाही, बनतो, तिथे पण बनतो पैसा, अनुभव पाहिजे. इक्विटीमध्ये पण पैसा बनतो, ETF पण पैसा बनतो, म्युच्युअल फंडमध्ये पण पैसा बनतो. एकच असं सेगमेंट नाही ऑप्शन की तिथे तुमचा पैसा बनला पाहिजे, त्याच ठिकाणी तुमचा पैसा बनतो, असं नाही आहे काही. प्रत्येक ठिकाणी तुमचा पैसा बनत असतो. बनवता आला पाहिजे, त्यासाठी नॉलेज पाहिजे, अभ्यास पाहिजे. काही जण म्हणतात की एखादा स्टॉक बाय केला की रिटर्न दिसत नाही, 2-4 दिवस निगेटिव्ह असतात, पण ऑप्शन ट्रेडिंग करतो खूप मोठं प्रॉफिट दिसतं. एक दिवस दिसेल, दुसऱ्या दिवशी ते प्रॉफिट निघून जात असतं. त्यामुळे चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, शिक्षण घेत चला, अभ्यास करत चला तुम्ही, तरच तुमचा स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनेल. समजलं? आणि व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल तर त्याच्या खाली चांगली छानशी कॉमेंट पण करायची. ठीक आहे, चांगली कॉमेंट करा. कोणाला निगेटिव्ह करायची असेल कॉमेंट ती पण करू शकतात तुम्ही, काही हरकत नाही. ठीक आहे, आवडेल मला वाचून, मी काय करेल त्याला हाईड करून टाकेल, एवढंच होईल त्या ठिकाणी फक्त. ठीक आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला शेअर पण करायचं आहे, जेणेकरून अशा काही सामान्य व्यक्ती असतील की त्या ऑप्शनच्या चक्रव्यूहमध्ये फसलेल्या असतील, त्या पण यातून बाहेर निघतील. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.